श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थांना आवडणाऱ्या गोष्टी पाहणार आहोत. पण तत्पूर्वी मित्रांनो, जर का आपण या चॅनलवर नवीन असाल आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण या चॅनलवर अशीच कधीही न ऐकलेली माहिती मिळणार आहे. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, श्री स्वामी समर्थांना जनावरांमध्ये गाय आणि कुत्रा फार प्रिय असे, तर मांजरांवर स्वामींचा भयंकर राग होता. भगव्या रंगाची फुले स्वामी समर्थांना अतिशय प्रिय होती, तर खाण्यामध्ये पुरणपोळी, बेसनाचे लाडू, कडबोळी आणि कांद्याची भजी स्वामींना फार आवडत असे. स्वामींना सकाळी उठल्यावर गोड खायला अतिशय आवडत असे. त्यामध्ये कधी कधी खीर, कधी मसाले दूध, तर कधी पन्हे. स्वामींची जेवणाची तराही निराळीच होती. स्वामी महाराजांना प्रतिबंध करणारा कोणी नसे. आपले स्वामी महाराज चारील त्याच्या हातचे अन्न खात. कित्येक दिवस, कित्येक महिने स्वामी जेवतच नसत, अगदी पाणी सुद्धा पियत नसत. तर कधी स्वामींना इतकी भूक लागे की आरामात 600-700 भाकऱ्या खात. 10-15 बायका सकाळपासून संध्याकाळपर्यंत चुलीजवळ बसून भाकऱ्या करायला लागत. कधी कधी स्वामी कोणाच्या दारासमोर उभे राहून जेवण घाल ग माये असे म्हणत, पण घरच्या बाईने वाढलेलं जेवण तिथेच गाईला खायला घालत. स्वामी बाहेरच जेवायला बसत. त्यावेळी त्यांच्या ताटात गाई, कुत्रे यासारखे प्राणी येऊन जेवत असत. स्वामीही त्यांना अत्यंत प्रेमाने घास भरवत असत. स्वामींना वड, औदुंबर, कडुलिंब ही झाडे विशेष प्रिय होती. एकदा अक्कलकोटमध्ये गावाबाहेर एक मोठे कडुलिंबाचे झाड होते. एक दिवस रस्त्याने जाणारा एक मुसलमान माणूस त्याची फांदी तोडायला लागला. त्याने आपल्या कुऱ्हाडीचा पहिला घाव त्या झाडाच्या फांदीवर घालता क्षणी इकडे मठामध्ये स्वामी उठून उभे राहिले आणि भक्तांना म्हणाले, अरे बघा रे, कोण हरामखोर माझ्या पालखीची दांडी तोडतो आहे. भक्त मंडळींनी मग गावाबाहेर जाऊन त्या मुसलमानाला झाड तोडण्यापासून परावृत्त केले होते. स्वामी लहान मुलांबरोबर आंधळी कोशिंबीर, लपाछुपी आणि गोट्या खेळत असत. स्वामींना प्राणीही फार प्रिय होते. नंदा नावाची गाय स्वामींची आवडती गाय होती. स्वामी तिला प्रेमाने भरवत असत. मग ती सुद्धा स्वामीने आपल्या जिभेने खराखरा चाटत असे. स्वामी कधी कधी तिच्या 4 पायांमध्ये जाऊन बसत आणि तिच्या आचळांना तोंडाने ढुशी देत. मग ती सुद्धा आपला पान्हा स्वामींसाठी मोकळा करे. धारोष्ण दूध मनसोक्त पिऊन झाल्यावर स्वामी नंदा गाईला मिठी मारून माझी मायगती असं म्हणत असत. अन दुधाने माखलेल्या आपल्या अंगाकडे पाहत स्वतः हसत बसत. तर मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांचे या संपूर्ण जीवसृष्टीवर नितांत प्रेम होते. आशा आहे ही माहिती आपल्याला नक्की आवडली असेल. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सगळ्यांना शेअर देखील करा. श्री स्वामी समर्थ.